हाय, नमस्कार. मी स्नेहा कुक द फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. सकाळी सकाळी स्वयंपाकाची गडबड चाललेली माझी. इतर सर्व कामं आटपून झाली माहिती आहे का? झाडू, पोछा, झाडांना पाणीही दिलं. सर्व इव्हन कपडे वगैरेही वॉश करून झालेत. आणि आज खरं तर मला जायचं आहे बाहेर आणि त्यामुळे मी आधी रेडी झाले आणि नंतर आता इथे स्वयंपाक करते आहे. स्वयंपाक मीन्स जस्ट मला 5-6 पराठे टाकायचे आहेत आमच्यासाठी आणि सोबत कढी बनवते आहे, कारण खूप सुकं होऊन जातं म्हणून. हेही मी आधी करू शकले असते, नंतर तयार होऊ शकले असते. पण माहीत आहे का काय होतं, आरोहीचे पप्पानं मी कामं करत राहते आणि ते मस्त तयार होऊन जातात माझ्या आधी. आणि मग त्यांचं ते नेहमीचेच डायलॉग, तुम्हाला बायकांना तयार व्हायला फारच वेळ लागतो, तुझं होतच नाही, किती वेळ झाला, अमुक डमुक. आणि ते मला आज नको होतं म्हणून ना मी आधी तयार झाले आणि नंतर स्वयंपाकाला लागले, म्हणजे त्यांना बोलायला काही चान्सच नको. हां, मान्य आहे. बऱ्याचदा माझं आवरत नसतं, कारण मला घरातलं सर्व आवरून नंतर स्वतःचं आवरायचं असतं. घरातलं मीन्स फक्त स्वयंपाक किंवा फक्त घर आवरणं वगैरे नसतं, त्यात बऱ्याचशा गोष्टी येतात. म्हणजे स्वयंपाक, भांडी, कपडे धुणं, म्हणजे जे काही असतं ते तर असतं. शिवाय म्हणजे मुलांनाही रेडी करून द्यायचं असतं किंवा मग आता शॉपिंगसाठी चाललो तर त्या बॅग काढण्यापासनं तर लिस्ट बनवण्यापासनं सर्व आपल्याला करायचं असतं. तरी पण या लोकांना फक्त आपण म्हणजे तयार होण्यासाठीचा लागलेला वेळ दिसतो, पण त्याआधी आपलं एवढं सर्व काही खटाटोप चाललेला असतो, गडबड चाललेली असते, ती मात्र या लोकांना कधीच दिसत नाही. म्हणून आज जरा चालाकी केली आणि स्वतः मस्त आधी रेडी होऊन घेतलं आणि नंतर जे आहे स्वयंपाकाला लागले. म्हणून जे आहे आमची ही मस्ती आणि मारामारी जे काही दिसते तुम्हाला ती चाललेली होती. बरं चला आता कढी झाली माझी बनवून, सोबत पराठे मी बनवते आहे. त्यानंतर जेवायचं आहे, ओटा आवरायचा आहे आणि पटकन जे आहे मग मार्केटमध्ये जायचं आहे. मार्केटमध्ये यायचं कारण म्हणजे टायटन वर्ल्डमधनं बघा, रक्षाबंधनच्या तेवढ्यात पिहूला वॉच घेतली होती आणि तिचा बेल्ट तुटला. सो वॉरंटी पिरियडमध्ये असल्यामुळे आम्ही आलेलो आहोत ती दुरुस्त करण्यासाठी. आणि बघितलं ना, इतक्या लवकर आलो की ते शोरूम आणखी म्हणजे झाडणं पुसणंही त्यांचं आटोपलेलं नव्हतं. आरोहीचे पप्पांनी ते वॉच वगैरे दाखवली तेवढ्या वेळात. माझं म्हणजे इथे आलं ना पहिलं अट्रॅक्शन हेच असतं. इतके छान स्प्रे इथे ठेवलेले असतात ना, म्हणजे स्मेल जाऊ द्या त्यांचा, पण दिसायलाच त्या बॉटल इतक्या क्यूट आहेत की काय सांगू. म्हणजे असं वाटतं एकतरी अशी बॉटल आपल्याकडे असावी, पण म्हणजे त्या जरा बजेटच्या वर असतात किंवा इतका खर्च मला खरंच करावासा नाही वाटत. म्हणजे जोपर्यंत माझे पैसे येत नाही तोपर्यंत तरी नक्कीच मी ते असे एक्स्ट्राचे खर्च करणार नाही बाबा. बरं, ज्या कामासाठी आलो होतो ती काम काही झालं नाही, म्हणजे ती वॉच दुरुस्त झाली नाही आणि त्यांनी जे कुपन दिलं ते यूज करायचं होतं. त्यासाठी भरपूर वॉच बघितल्यात, पण मला काही फारशा आवडल्या नाहीत. म्हटलं 3-4 दिवसानंतर रिटर्न येऊन बघू आपण. त्यानंतर आम्ही इथे आलेलो आहोत शूज बघण्यासाठी. खरं तर मला हे क्रॉप्स हवे होते, आवडलेही फार होते. पण आरोहीच्या पप्पांनी मला क्रॉक तर काही घेऊन नाही दिले, दुसरंच काही घेऊन दिलं, जे घरी गेल्यावर मी तुमच्यासोबत शेअर करते. त्या व्यक्तीला जी गोष्ट चालत नाही, हेल्थच्या दृष्टीने म्हणते आहे मी, तीच खाण्याची त्याची ना जरा जास्तच इच्छा होत असते असं मला तरी वाटतं. इथे एक शॉप आहे आणि तिथे आरोहीचे पप्पा प्रत्येक वेळेस न चुकता कॉफी पित असतात. विदाऊट शुगर पितात, पण पितातच, कारण त्यांना तिथली कॉफी फार आवडते. मलाही फोर्स करत होते, पण मी म्हटलं नको बाबा, मला काही फालतूचे शौक लावून नाही घ्यायचेत, पण मला काही क्लचर्स वगैरे घ्यायचे होते. सो एका शॉपमध्ये मी गेली, म्हटलं तुमची कॉफी पिणं होईस्तोवर मी माझं काम करते. पण माहीत पडलं पोलिसांनी ते शॉपच बंद केलं, कारण त्यांनी खूप मोठा गुन्हा केलेला आहे. हे मला घरी आल्यानंतर कळलं खरं तर, म्हणजे मी सर्च केलं त्या बाबतीत तर. सो अकोल्यामध्ये बिंदिया घर म्हणून एक छान शॉप होतं. तिथे बऱ्याच वस्तू एकाच ठिकाणी आणि खूप चांगल्या क्वालिटीच्या कमी प्राईसमध्ये मिळायच्या, पण तिथले लोक इतके नालायक असतील हे माहीत नव्हतं. म्हणजे न्यूजमध्ये बघितल्यावर मला तर हे कळलं की तिथल्या लोकांनी काही बायकांना मेंटली आणि फिजिकली हरॅश केलं, त्यांच्याकडनं पैसेही उकळले आणि सोबतच त्यांचा धर्म परिवर्तन करायचा प्रयत्न वगैरे केला. आणि हे ऐकून खरंच मी शॉक झाले.
कारण त्या शॉपमध्ये मी महिन्यातून 2दा एकदा तरी जायची. बरं चला आता इथे या कॉम्प्लेक्समध्ये आले. आधी तर खरंच म्हणजे इतकं ऊन होतं ना, त्यामुळे उसाचा रस वगैरे पिला. त्यानंतर काही क्लचर्स वगैरे घेतलेत मी. बऱ्याचशा गोष्टी इथे आलं ना इतक्या गोष्टी दिसतात आणि काय घेऊ काय नको होतं, पण मनावर खूप म्हणजे कंट्रोल ठेवावं लागतं, नाहीतर मग खिसा रिकामा झाल्याशिवाय काही राहत नाही. सो मला खरंच ज्याची गरज होती बस तेवढंच मी घेतलं आणि घरी आले. मार्केटमधनं आल्यावर अशी झोपले ना मी, काय सांगू. म्हणजे असं ऊन कडक होता आज की असं जडल्यासारखं होत होतं आणि त्यात मी स्कार्फही घरी विसरून गेलेली. त्यामुळे तर असे काही हाल झाले का विचारू नका. डोळे असे जळजळत होते. घरी आल्यावर पाणी नाही पिली किंवा फ्रेश नाही झाली, सरळ बेडवर गेले आणि मस्त झोप काढली मी. आत्ता उठले, आता आरोपीहो आलेत आणि त्यांच्या गोंधळामुळे खरं तर उठले. 2 मिनिट रुक. 2 मिनिट खाऊ शकते आता. आज बनाएंगे ना मम्मा, दोनच याचं बनव, पण ते डेझर्ट बनव. काय ते डेझर्ट माहिती आहे तुला, चॉकलेट डेझर्ट स्ट्रॉबेरीचं. माहिती आहे का, त्याच्यात चॉकलेट मेल्ट करून टाकतात आणि प्लस स्ट्रॉबेरी. बघितलं का तू? थांब तुला दाखव. नाही, बनवायचंच नाही. आमच्या कॉलनीमध्ये लग्न आहे बहुतेक. बघा काय मस्त गाणे लागलेले आहेत. ही समोरची बिल्डिंग सोडली ना की त्याच्या मागे जी बिल्डिंग आहे तिथे लग्न आहे आय थिंक. सो आता आले बघा मार्केटमधनं आणि आल्या आल्या अशी झोप लागली की काय सांगू. आज मी खूप मोठा मूर्खपणा केला होता. मी स्कार्फ नेला नव्हता बांधायला आणि अकोल्याचं ऊन म्हणजे मी स्कार्फ घेऊन जायला विसरलेली, त्यामुळे डोळे असे जळत होते. घरी आले, पाणीही प्यावंसं नव्हतं वाटत. डायरेक्ट मी जाऊन झोपले आणि आत्ता उठले, तेही मुलांच्या गोंधळाने. गेस कर कशामध्ये वेळ आला. सांग. बेसबॉल नाही, स्कूल कॉम्पिटिशन होती एक. माहित आहे मला, डच बॉल. स्कूलची कॉम्पिटिशन होती. बेस्ट स्कूल अवॉर्ड गोज टू आरोही स्कूल. पिहूच्या स्कूलमध्ये म्हणजे अकोल्यातल्या बऱ्याच स्कूल मिळून जे आहे गेम्स वगैरे होते आणि फक्त ती स्कूल अरेंज करते गेम्स. हा तेच तर. सर्व पिहूची स्कूल काही गेम्स अरेंज करते आणि अकोल्यातल्या बऱ्याचशा स्कूल जे आहेत त्यात पार्टिसिपेट करतात आणि त्यात आरोहीच्या स्कूलला बेस्ट स्कूल अवॉर्ड मिळाला आणि बेस्ट टीम अवॉर्ड मिळाला आणि ट्रॉफीज खूप मोठ्या 2 मिळाला. आणि सो डच बॉल या गेम मध्ये आरोहीची टीम विनर. काय डॉज बॉल त्यामध्ये आरोहीची टीम विनर ठरली आणि त्यामध्ये मग त्यांना म्हणजे मोठी ट्रॉफी तर मिळालीच, पण प्रत्येक स्टुडंटला असे 2 मोठ्या ट्रॉफीज मिळाल्या. एक बेस्ट स्कूलची आणि एक डोज काय कोणता बॉल ती पण मिळाली. आणि अशा प्रत्येकालाही त्यांनी मग ट्रॉफी दिल्यात आणि सर्टिफिकेट दिलं पार्टिसिपेंटचं. सो व्हेरी गुड आरोही, कीप इट अप बेटा, कीप इट अप, व्हेरी गुड. धुतलेत ते. सो चला आता मार्केटमधनं आले मी. आता फ्रेश नाही होत, आधी शॉपिंग दाखवते तुम्हाला माझी. मी जी शॉपिंग करून आलेली आहे त्यासाठी आरोही बिलकुल हॅपी नसणार आहे. असं ठरलेलं होतं की त्यासाठी जेव्हा म्हणजे ती गोष्ट घेण्यासाठी जेव्हा आम्ही जाऊ तेव्हा दोघीही जाऊ आणि दोघींनाही त्या हव्या होत्या. खरं तर मला त्या गोष्टीची काहीच गरज नव्हती आणि मला ना खरं सांगते फारसे घालायला आवडत पण नाहीत. आणि मला खरं तर ते नकोही होते, काहीच गरज नव्हती. माहीत नाही का, मला जास्त ते वेअर करायला आवडत नाहीत, पण आरोहीच्या पप्पाने जबरदस्तीने घ्यायला लावलेत. आम्ही मार्केटमध्ये फक्त पिहूची वॉच दुरुस्त करण्यासाठी गेलो होतो आणि काय गं मला काहीच नव्हतं म्हणजे सांगण्यासारखं नाही, घ्यायचं होतं. सो ते घेतलं आणि त्यानंतर आरोहीसाठी स्ट्रॉबेरी घेतलेत, ग्रेप्स घेतलेत आणि काय घेतलं गं या मुलीचं खरंच काही खरं नाही बाबा. गाइस, पुमा के न्यू लॉन्च शूज. गाइस ये लड़की झूठी है.
पुमा उमा कुछ नहीं है, सिर्फ अपना हमेशा का ब्रांड कैंपस, सस्ता और किफायती. कट आपल्या मिडल क्लास ब्रँड म्हणता येईल कॅम्पसला. म्हणजे 800-900 पासून तर 2-3 हजारापर्यंत मस्त असे शूज मिळतात. म्हणजे आपल्याला परवडणारे, खिशाला परवडणारे. सो हे समथिंग 1600 समथिंगला जे आहेत हे शूज झालेले आहेत आणि खरंच मस्त आहेत. मला व्हाईटमधूनच हवे होते आणि फुल व्हाईट पण होते. मग ते फक्त कॅज्युअलमध्येच होते. स्पोर्टमध्ये जर बघायला गेलं तर मग हे असे जरा कॉम्बिनेशन येतच होते. पिंक होते, पण पिंक कलर मला पर्सनली सांगते आवडत नाही आणि त्यामुळे मी तो घेतला नाही. आणि मला व्हाईटमध्ये हवं होतं. सो व्हाईटमध्ये हे स्काय ब्ल्यू कॉम्बिनेशन मस्त आलं. खूप मस्त आहेत, हलके फुलके आहेत, कॅज्युअल पण होते, खूप सुंदर सुंदर होते. पण ते ना जरा हेवी असतात आणि चालताना मग जरा त्रास होतो. आणि आता आम्ही जिथे ट्रिपला जाणार आहोत तिथे 1200 अशा पायऱ्या आहेत. खूप तेवढाच आहेत ना सप्तशृंगी. खूप चढावं लागणार आहे, उतरावं लागणार आहे, बिगडातूनही जावं लागणार बहुतेक. म्हणजे ट्रेकिंग वगैरे असं काही नाही, माहीत नाही काय आहे काय नाही. तर पण असं आहे, भरपूर चालावं लागतं. त्यामुळे आरुषच्या पप्पांनी जबरदस्तीने, मी नाही म्हणत असताना खरंच मला माहीत नाही का शूज मला फारसे आवडत नाहीत. त्यापेक्षा मला आरूसारखे काय क्रॉक्स घ्यायचे होते. 500 रुपयात क्रॉक्स झाले होते. तर 500 रुपयाच्या जागी इथे माझे 1600 रुपये पण गेले. पण छान आहेत, म्हणजे कम्फर्टेबल फार आहेत. सांगते बाई, सांगते सांगते बाई. अगं खरंच मला क्रॉक्स जरी मिळाले असते ना याच्या बदल्यात तरी मी फार हॅपी असते. 500 रुपयात माझं काम झालं असतं, माझे 1000 रुपये वाचले असते, 1100 रुपये. पण आरोहीच्या पप्पांनी काही ऐकलं नाही आणि जबरदस्तीने हे शूज घेऊन दिलेत, माझ्या माथी मारलेत असं म्हणता येईल. कारण सांगू का, मला शूज फारसे आवडत नाहीत. आरोहीला शूज भयंकर आवडतात. आणि काय होणार माहीत आहे का, आता ह्या ट्रिपवरनं आले मी की हे शूज जाणार माझ्या कबर्डमध्ये म्हणजेच शू रॅक आहे छोटीशी त्यामध्ये. आणि ते 1-2 महिने तिथे राहिले की मग ते आरोही घालायला काढून घेणार. मागचे शूजही माझ्या आरोहीने तसेच केलेत. मी फक्त बघा पुन्हा मुंबई तिकडे फिरायला गेली होते हो ना, तेव्हाच ना, नाही उज्जैनला गेलो होतो तेव्हा घेतले होते. हां, उज्जैनला गेलो होतो क्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये. सो तेव्हा घातले होते मी. त्यानंतर डायरेक्टली जे आहे मी पुन्हा मुंबई फिरायला गेले तेव्हा घातले. त्यानंतर आरोहीने ते घालायला काढले. आणि या शूजचंही तसंच होणार आहे. पण हे शूज मला इतके भयंकर आवडलेत का ते आरोही तुला मिळणार नाही. शॉपिंग नाही म्हणता येणार याला, पण खरं सांगू का शूजपेक्षाही जास्त मला या गोष्टींचा आनंद आहे. माझ्याकडे म्हणजे मला हे बनाना क्लचर फार आवडतात, पण माझ्याकडे एकही नव्हतं. आणि जे छोटे मोठे क्लचर आहेत ते आहेत माझ्याकडे, पण मला असे हवे होते. सो हे 2 बनाना क्लचर मी घेऊन आले. कलर आता सेम दिसेल तुम्हाला, पण तेव्हा मलाच माझं कळलं नाही. हे 2 आवडले सो घेऊन घेतलेत. आणि हे असं एक क्लचर मला हवं होतं छोट्या साईजमध्ये, पण त्यांच्याकडे अवेलेबल नव्हतं. आणि आरोहीचे पप्पा दुसऱ्या दुकानात जाऊ द्यायला काही तयार नव्हते. चल आटोप सर्वच नवऱ्यांचं सारखंच असतं नाही का. सो तसं खायचं. सो हे क्लचर घेऊन आले, पण हे मस्त आहे, लागतं म्हणजे छोट्या केसांनाही मस्त दिसतं. हे CC क्रीम घेऊन आले मी. माझ्याकडली CC क्रीम पूर्ण संपली आणि त्यानंतर माझं फाउंडेशन पण संपण्यातच जमा होतं. त्यामुळे मग मी ही CC क्रीम घेऊन आले. पॅकिंग करायची खरंच आज गरज नाही, उद्या केली तरी चालेल. पण आरोहीची फार घाई चाललेली. तिचे 1-2 टी-शर्ट आहेत जे प्रेस करावे लागतात ते करते. माझाही एक ड्रेस आहे तो प्रेस करायचा आहे, तोही करते. आणि त्यानंतर भांडे घासते आणि सरळ फिरायला निघून जाते. आता भरपूर वेळ झालेला, चला आता पटपट आवरते. खरंच मुद्दलापेक्षा ना व्याज भारी असतं, ते मला खूपदा अनुभवायला येतं. पप्पा पारसला आले होते आज त्यांच्या ऑफिसच्या कामानिमित्त. खाली आलेत, मस्त आरोही त्यांनी गप्प गोष्टी झाला, लाड वाळ सर्व करून झाला. आणि नंतर मला फोन आला की मी खाली आलेला आहे आणि मला निघायचं आहे, पटकन खाली ये म्हणून.
मी गेली ना फक्त 2 मिनिट बोललेत, त्यातही दोघांच्याच बघा तुम्हाला दिसत असेल दोघांच्याच गप्पा गोष्टी, हसणं चिडवणं, दोघं मिळून मला चिडवत होते ॲक्च्युली. आणि तिने तर म्हणजे कंप्लेंटचं पिटाराच खोलला होता, माझ्या आप्पाची ही अशी करते, मला त्रास देते, माझं ऐकत नाही, मला शॉपिंग करू देत नाही, असं नाही तसं नाही तसं नाही. आणि इतकं बघा त्यांचा लाड उतू येत होता आणि माझ्यासोबत बोलायलाही त्यांना वेळ नव्हता. तरी पण खूप छान वाटतं माहिती आहे का, अशी धावती भेट जरी झाली ना पप्पांची, मला इतकी एनर्जी येते ना. खरं तर खूप थकल्यासारखं वाटत होतं मला, पण पप्पांना भेटल्यानंतर मस्त रिफ्रेश झाल्यासारखं वाटत होतं. पप्पा आरोहीला खूप फोर्स करत होते, दीदी चल 2 दिवसासाठी तरी चल. आणि आरोहीची स्कूल अकोल्यालाच असल्यामुळे कसं ते शक्यही होतं, पण मी काही तिला जाऊ दिलं नाही, कारण हेच की आता ट्रिपला जायचं आहे म्हटल्यावर कसं जाऊ देणार. सो बघा, ट्युशनलाही पप्पांनी सोडून दिलं. म्हणजे विनाकारणचे हट्ट करते बरं का आरू. आता रोज पायी जाते ना, आजही जाऊ शकली असती, पण आप्पाजी होते म्हणून नाही, तुम्हीच मला सोडा. आणि खरं सांगते पप्पा गेल्यावर बिलकुल मला छान वाटत नव्हतं. पण वर आली आणि भूक भयंकर लागलेली होती. सो फ्रूट्स आरोहीने धुवून वगैरे ठेवलेच होते. सो तेच थोडेसे खाल्लेत आणि पटपट रेडी झाले आणि आता जाते आहे मी इव्हनिंग वॉकला. सो आज मोक्षूचं होतं की आंटी मलाही तुमच्यासोबत यायचं. त्याला बाबा कसं तरी समजावलं, माझ्यासमोर धावत होता बघा. त्यानंतर मस्त फेरफटका मारून आले आणि आत्ता म्हणजे महाकठीण काम वाटतं मला हे पिहूचा अभ्यास घेणं. म्हणजे त्याचा अभ्यास घ्यायला बसलं ना की तोच माझा अभ्यास घेतोय की काय असा फील येतो मला. 16 तारखेपासून त्याची एक्झाम आहे, पण पठ्याला काही टेन्शन नाही. बरं चला आता कसंही हसत रडत का असेना अभ्यास घ्यावाच लागणार आहे. सो त्याचा अभ्यास घेते आणि त्यानंतर भांडे वगैरे घासायची आहेत, आणखी ती घसते आणि मस्त आज म्हणजे पटकन झोपी जाते, कारण खरंच आज आरामाची भरपूर गरज आहे मला. सो चला आता व्हिडिओ इथेच संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी खरंच मनापासून खूप 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 धन्यवाद. बाय, टाटा.